आपली मेथीची भाजी म्हणजे डाळ मेथीची भाजी आणि भाकरी तयार आहे। अक्षय चव बघ रे, भाजी जितकी अप्रतिम लागते। हो ना। नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत डाळ मेथीची भाजी। आपण या आधी डाळ मेथीची आमटी दाखवलीये, म्हणजे मेथीचे दाणे वापरून। तर आज आपण हिरवी पालेभाजी वापरून डाळ मेथीची आमटी करतोय। यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची मेथीची जुडी छान निवडून धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतली। आणि इथे आपली नेहमीची आमटी भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली। या अंदाजे 15 पाकळ्या लसूण घेतलाय, ठेचून घेतलाय लसूण, आणि 4 सुक्या मिरच्या घेतल्यात लाल। तर आता आपण डाळ मेथीच्या भाजीला फोडणी देऊया। इथे मी 3 ते 4 टेबलस्पून तेल तापत ठेवलंय। यात साधारण अर्धा टीस्पून मोहरी टाकतेय। आपली बघा मोहरी छान तडतडली। आता मी सुक्या मिरच्या घालतेय। तुम्ही सुक्या मिरच्या घातल्याच पाहिजेत असं नाही, पण त्यांनी खमंग चव येते छान। आणि आपण सोललेला लसूण आणि ठेचलेला आहे त्याच्यापैकी थोडा लसूण मी आता घालते, अर्ध्याच्या पेक्षा जास्त घातलाय, थोडासा नंतर घालायला ठेवलाय। लसूण छान लाल झाला। आता थोडी हळद टाकूया, पाव चमचा। वासच इतका मस्त येतोय, हो ना। आणि अर्धा टीस्पून लाल तिखट। आणि आता यात मी मेथी घालते। आता ही मेथी आपण छान परतून झालीये। आता यावर आपण झाकण ठेवूया। हे बघा 2-4 मिनिटातच या भाजीला छान वाफ आलीये। आता ही पूर्ण शिजायची अजून, पण यात आता आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया। तुम्ही जेव्हा मेथी निवडाल ना या भाजीसाठी, तेव्हा शक्यतो काड्या घेऊ नका, म्हणजे अगदी किंचित थोड्याशा कवळ्या असतील आणि आल्या तर ठीक आहे। आता मी यात आवश्यकतेनुसार पाणी घालते। ही आता भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे, आणि किती तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं। आता आपण या भाजीत घातलेलं पाणी पण उकळायला लागलंय, आणि त्याला आता आपण या भाजीला आपण थोडं बेसन लावणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 टीस्पून, मी टीस्पून असा भरलाय, 4 टीस्पून, किंवा मग तुम्ही पाववाटी समजू शकता। पाववाटी बेसन घेतलं तरी चालेल। ज्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली ना, त्या वाटीने पाववाटी बेसन। आता हे आपण पाण्यात कालवूया। हे बघा आपलं बेसन छान पाण्यात कालवून झालंय। याच्यात गुठळ्या होता कामा नयेत, असं व्यवस्थित कालवायचं। आता हे आपण भाजीत घालूया। यात आता आपण अंदाजाने मीठ, आंबट आणि गोड असं घालूया। तर गोडासाठी मी गूळ घालतीये। हा बघा, आपल्याला जसं गुळचट हवंय म्हणजे गोड हवंय त्याप्रमाणे गूळ घालावा, पण मेथीची असल्यामुळे मी थोडा जास्तच गूळ घालते। अंदाजाने मीठ आणि 4 आमसुलं। जशी आमसुलं आंबट असतील त्याप्रमाणे आमसुलं घालावीत, आणि आपल्याला कसं आंबट गोड हवंय त्याप्रमाणे आमसूल आणि गुळ वापरावं। आता आपण थोडंसं लसूण वगळलेला तो घालते मी, ठेचलेला कच्चाच, आणि अजून थोडं पाणी घालते। आता आपण या भाजीला पीठ लावलंय ना, म्हणून आता ही भाजी आपण अजून चांगली शिजवूया। आता आपण करूया ज्वारीची भाकरी। त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलंय। यावेळेस हे पीठ बाहेरून जे विकत मिळतं ते पीठ आहे, आणि आपली नेहमीची आमटी भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने 2 वाट्या पीठ घेतले। तर हे अशा प्रकार पद्धतीने मी भरून घेतले पीठ। याच वाटीने आपण अंदाजे 1.5 वाटी पाणी गरम करत ठेवणार आहोत।
1.5 वाटी पाणी ठेवले. आपल्याला हे उकळून घ्यायचंय पाणी आणि यात मी चवीनुसार मीठ घालते. साधारण अर्धा टीस्पून मीठ आहे, थोडस कमीच आहे. आणि जर मीठ नसेल आवडत तुम्हाला भाकरीमध्ये तर नाही घातलं तरी चालेल. ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेतोय. तर दर 2 मिनिटांनी ती तळापासून हलवून बघायची, नाहीतर आपण बेसन लावलंय ना ते लागू शकतं खाली. दरवेळी ज्वारीची भाकरी याच पद्धतीने करायला पाहिजे असं नाही. तुम्ही ताजं पीठ असेल, ज्वारी दळून आणली असेल तर साधं पाणी घालून गार म्हणजे नॉर्मल पाणी घालून सुद्धा भाकरी छान होती. पण आता हे विकतचं पीठ आहे, आपल्याला माहिती नाही की याची विरी किती आहे, किती चिकटपणा आहे. म्हणून या पद्धतीने केली की नक्की चांगलीच होते भाकरी. तर आता पाण्याला उकळी आली आहे, मी गॅस बंद करते. आणि आता या उकळत्या पाण्यात आपण हे पीठ घालूया. आणि तुम्ही नेहमीच ताजं पीठ असलं तरी अशा पद्धतीने केली तरी भाकरी छान होते. पिठाची ताटली मी याच्यावर झाकून ठेवते. आपली भाजी झालीये. ही आता थोडीशी पातळ असली तरी थोड्या वेळाने खूप घट्ट होते, म्हणून मी आता गॅस बंद करते. भाकरी मी या लोखंडी तव्यावर करते, म्हणून मी आता त्याला आधीच थोडासा तेलाचा हात लावून घेते. म्हणजे तेल दरवेळी लावूनच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, पण माझ्या सवयीनुसार मी लावून घेते. 5 मिनिटं झाली आहेत. आपण भाकरीचं पीठ भिजवून आता हे आपण छान मळून घेऊया. हे पीठ सध्या खूप गरम आहे, तर थोडा थोडा थंड पाण्याचा हात लावून आपण हे मळून घेऊया. जसं आपल्याला जाणवेल की खूप घट्ट पीठ आहे तर मग आपण थोडं थोडं थंड पाणी घेऊन हे मळू शकतो. थोडस तुम्हाला जर खूप गरम सोसवत नसेल हाताला तर थोडस अजून थंड केलं, कोमट केलं तरी चालेल, पण एकदम थंड नका होऊ देऊ. असं तुम्ही गोळा करून ठेवा घट्ट घट्ट पिठाचा छान. ज्या वाडग्यात आपण पीठ भिजवलं होतं ना भांड्यात, त्यातच हा गोळा ठेवून झाकून ठेवायचा आणि आपल्याला लागेल तेवढा गोळा घेऊन त्याची भाकरी करायची. तर ह्या एवढ्या पिठामध्ये अंदाजे 4 भाकरी होतात छान मोठ्या. तुम्हाला लहान करायचे असतील तर 5ही होतील. आपण तेल लावून घेतलेला तवा आता मी तापत ठेवते. आता सध्या मी गॅस बारीक ठेवला. आपण हे पीठ मळून घेऊया. या भाकरी तुम्ही लाटूनही करू शकता आणि थापूनही करू शकता. हे बघा किती छान पीठ झालंय है ना. मस्त एकदम. फार सैल नाही, फार घट्ट नाही, पण मळून मळून नरम झालेलं पीठ आहे. आता मी तुम्हाला आज भाकरी लाटून दाखवते करून. आता इथे मी ज्वारीचंच पीठ भाकरीला लावायला घेतले, भाकरी लाटण्यासाठी किंवा थापण्यासाठी. तुम्ही याऐवजी तांदळाचंही पीठ घेऊ शकता.
ही सगळीकडून सारखी लाटायची आणि जर तडे गेले तसं वाटलं तर थोडी थोडी साईडनी नीट करून घ्यायची. आणि मधून आणि सगळीकडून सारखी लाटायची भाकरी. फार पातळ लाटू नये आणि फार जाड लाटू नये, किंवा मग आपापल्या आवडीप्रमाणे लाटावी. सगळी सारखी झाली ना, एकदम सुंदर दिसते. आता आपला तवाही साधारण तापलाय. आता यावर मी भाकरी घालते. आता आपण ही भाकरी तव्यावर घालूया. अजून आपला गॅस बारीकच आहे. तर या बाजूनी पाणी लावूया. हे पाणी लावायचं क्रिया आपल्याला पटापट करायची, नाही तर आपला हात भाजेल. थोडासा गॅस मोठा करते. आता आपण ही भाकरी सगळीकडून सुटली आहे. आता ही उलटवूया. गॅस आपला मोठाच आहे. हे बघा, तव्यापासून ही पण भाकरी सुटत आली आहे. आता आपण ही परत तव्यावरच भाजून घेऊ. अरे वा, मस्त फुगायला लागली. गॅस आपण आपला अंदाज घ्यायचा. फार तापलेला नको तवा आणि फार कमी नको, म्हणजे भाकरी छान फुगायला मदत होते. हे बघ, है ना, छान खरपूस भाकरी झाली. अशा फुगलेल्या भाकरी आपण एखाद्या कोस्टरवर किंवा गॅसच्या शेगडीवर अशा ठेवायच्या, म्हणजे छान त्याची वाफ निघून जाते. आता आपण थापून बघूया भाकरी कशी होते. हे तुम्हाला पोलपाटच हवं थापायला असं काही नाहीये. तुम्ही परातीत, थाळीत कशातही थापू शकता आपापल्या सवयीनुसार. अशा पद्धतीने आपण ती वाढवत जायचंय भाकरी. माझ्या अंगठीच तुटतंय. असं छान काठाकाठाने पण घ्यायची आणि मध्येही बघायचं. सगळीकडून शक्यतो पोळी किंवा भाकरी दोन्ही सारखं व्हावं. काठ जाडेच राहतात. हा, काठ जाडे होतात किंवा मग मध्येच जाड राहतात किंवा मध्ये अति पातळ, असं सगळी सारखं पाहिजे व्हायला. आता ही आपली भाकरी थापून झाली आहे, तर ही मी तव्यावर घालते. गॅस मोठा केलाय. जर तवा कमी तापला असेल तरी भाकरी पटकन उलटता येत नाही, आणि जर जास्त तापला असेल तर आपण पाणी लावता लावता तिथे फुगा येतो भाकरीला.
आपण आचेचा अंदाज व्यवस्थित घ्यावा. साधारण मध्यम आचेवरती तवा तापला तर छान होतात भाकरी. कधी मंद कधी मोठा. आता मी हे उलटवते. झाली ना. मस्त फुगायला लागली. नाही, ही भाकरी फुगण्यासाठी कपडाच लागतो, कापडच लागतं असं काही नाहीये. पण असं वाटलं आपल्याला की कुठेतरी जाते वाफ, तर आपण या कापडाच्या सहाय्याने वाह, एकदम सॉलिड. हे बघा, व्यवस्थित भाकरी फुगली, त्याचे छान पदर सुटतात त्याला. बघ किती छान झाले ना. हे बघ असं व्यवस्थित शेवटपर्यंत पदर सुटलेत आहे ना. एकदम मस्त दिसतंय. हे बघ, व्यवस्थित भाकरी फुगली त्याचे छान पदर सुटतात. हे बघ, ही दुसरी पण भाकरी बघ आपण केलेली. वाह, दोन्ही भाकरी अगदी छान झाल्यात. भन्नाट दिसतात एकदम. हे बघ, हे तर बाबा पदर सुटूनच आला. हे बघा, है ना. ते छान होतात. आपली मेथीची भाजी म्हणजे डाळ मेथीची भाजी आणि भाकरी तयार आहे. अक्षय चव बघ रे. नुसती भाजीच इतकी अप्रतिम लागते. हो ना. एकदम जबरदस्त चव आली. म्हणजे अशी भाजी केली ना की भाताबरोबर पण चालते, पोळी बरोबर पण चालते आणि भाकरी बरोबर पण छान लागते. एकदम भन्नाट. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.